रिग्रेट होतं आहे मला, रिग्रेट, मोठा रिग्रेट होतं मला. मी काय बोलू समजत नाही आहे मला. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. सो आज मी जाणार आहे बँड्राला शॉपिंगसाठी, बिकॉज दिस इज माय बड्डे मंथ आणि मला बड्डेसाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे. सो मी आणि माझी मैत्रीण जाणार आहोत बँड्राला आणि जे आम्ही शॉपिंग करू, जे घेऊ ते तुम्हाला दिसणारच आहे ब्लॉगमध्ये. सो मी आउटफिट वगैरे घातलं आणि माझं थोडंसं स्किन केअर मेकअप बाकी आहे. सो ते करून मी तुम्हाला लगेच भेटते. ॲज ऑलवेज माझे मित्रमैत्रिणी मला कॉल करतात आणि मी लेट आहे. मी त्यांना सांगितलं मी स्टेशनला आहे. बघू आता, ऑटो तर समोरच आहे, ऑटो भरून निघायला वेळ लागेल. बँड्राला पोहोचलो, ऑटोमध्ये बसलो. आता आम्ही ऑटोमध्ये आणि खूप छान छान शर्ट्स आहेत तिथे. फ्रॉम झारा. हा मस्त टी शर्ट, मागून 33 लिहिलं आहे. सुंदर सुंदर टी शर्ट इथे. टोपी भेटल्या अंड्याला. हे जॅक अँड जोन्सची पण असते. अरे मोठ्या आहेत सगळ्या. काय निघेल, काय रिव्ह्यू आहे. एवढ्या याच्यातून आम्ही 3 जीन्स आम्ही सिलेक्ट केल्या. 200ला 1, 500ला 3 आणि तिथे 100 वाले टॉप्स. आता आम्ही तिथे चाललोय घ्यायला. आमची थोडीशी शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही इथे कराचीला आम्ही आता खायला बसलोय. सो आता आम्ही खायला काहीतरी ऑर्डर करतो, खातो आणि आम्ही आता हिल रोडला, आता आम्ही लिंकिंगला जातो परत एकदा. दिस इज छोले पॅटीस आणि टिक्की पॅटीस. पेटपूजा झाली, सगळं झालं. आता आम्ही हिल रोडला होतो, आता आम्ही चाललो लिंकिंगला. आणि आमचा कॉन्फिडन्स एवढा की आम्ही चाललो लिंकिंगला. कारण की आमचा अनिकेत म्हणतोय 900 मीटरवर आहे. सो आम्ही चाललो आणि हा पण म्हणतोय की चालत जाऊ. बोलता पोचत जाऊ आपण. हे फालतूगिरी अशी करतात, टू बी करतात म्हणून या लोकांना घेत नाही मी ब्लॉगमध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो आम्ही आता चालत पोचतो. बघू किती वेळ लागतो पोचायला. आता ये 100 रुपये और ये कितने का? ये तो क्लिप है ना? हाँ वो भी 100 का जोड़ी. सुंदर है ना. बापरे. गारूला घ्यायला 100ला. आपण चालत गेलो ना, आपल्याला असंच काय ना काय भेटत राहील नवीन. घ्यायची बॅगेट टाकायचं, फटाफट. क्लास बिल्डिंग आहे मंडळी, बघा. असं तुम्ही पण चालत जा, म्हणजे तुम्हाला पण सुंदर असे अपार्टमेंट्स, असे बंगलोज दिसतील. कोणत्या रोडने घेऊन चालले ते लोक. भेंडी रोड बंद आहेत आणि रोडने घेऊन चालले ते लोक. वा मस्त. किती सुंदर फ्लावर्स आहेत. हे मला हे सूर्यफूल घेऊन दिलंय. नको. माझ्या कॅमेऱ्याची तारीफ झाली आहे का काकाने? माझ्या कॅमेऱ्याची तारीफ केली की माझा कॅमेरा खूप चांगला आहे. आणि हे आम्ही जिथून सनफ्लावर घेतला तिथून हे आमच्या हे काकांनी काय, याला काय बोलतात, हा याला काहीतरी बोलतात. हे पर्पल फ्रूट आम्हाला फ्री दिलेत त्यांनी. किती क्यूट दिसतंय हे फ्लावर्स. हे असे बॅगेत लावलेत, खूप छान दिसतात. हातात धरण्यापेक्षा बॅगेत छान वाटतात, मस्त दिसतात. आम्ही आलोय आता लिंकिंगला, पण आम्हाला एकही गोष्ट आवडत नाही. असं वाटतं आम्ही कोळशाडीत आलोय. सगळं चिंदी वाटतं एकदम. हे बघ, गांधील माशी, तर कासव, काय इकडे. 1200. याची 850. सुंदर आहेत ना. पण हे बघ वरती खूप मोठे ते एवढे मोठे थोडे घालणार आपण. ऑक्सिडायझर
गाईज हा मला काय काय बोलतोय वेगवेगळं नॉनसेन्स बिनसेन्स बोलतोय हा मला. नॉनसेन्स नाही बोला, बाजीवा बोलतो बाजीवा. अबे साले. आता हेच मी ब्लॉग मध्ये टाकेन. आवडतं. काय बोलायचं जोसन तुला याच्यावर? नो कमेंट्स. कॅमेरा चालू ठेव. लोकेशन काय टाकू? हे दोघं ओला बुक करताय आम्ही फालतूगिरी करतोय. एक HR एक इंजिनियर ओला बुक करतात त्यांना. मोबाईल काढ जरा मोबाईल. तू IT मध्ये तुला पण नाही. मला म्हणून 5-5.5 रुपये दाखवले म्हणून मी कट केला. तुझ्या मला तर आता खूपच दाखवायला लागले. ओला 17 चेक केलं दाखवलं ते. दादर एक्स्ट्रा काय म्हणतो? हे जज करते मला नको. माझी बायको क्या बोला तूने? मी नाही करतो कंपनी. आता आम्ही बँड्रावरून डायरेक्ट कल्याण जातो. वा छान. 900 रुपये. मी पण एकदा चेक करतो. अंडा तुला माहितीये तू ते कानातले विकणार वाटतंय. मी हा कान का नाक का सबका बदला लेगा. सबका मल निकाल के देगा. बिग बॉस तो बेम्बी का वायरल होने से बचाया जा रहा है. वायरल होता था मैं अभी. शी तुला असं वाटत ना आपली शॉपिंग पेक्षा जास्त खर्च आपल्या कॅब मध्ये चालला? 4 टॉप आले असते. अरे खरं 500चे 2 तिकडे 2 दिला. काय चाललंय आपण? ट्रॅक पॅन्ट भेटले तिला 500चे. काय बाई त्याला आवरा कोणी तर. नाही तसं. आम्हाला आठवलं की आम्हाला खर्च पण खूप आहे, so आम्ही कॅन्सल केली. हे आम्ही आमच्या अवकातीवर आलो. अवकाद्यावर आलो आम्ही. आमच्या गप चाललो आम्ही. कुठे चाललो? CST ला चाललोय. CSMT ला चाललो आम्ही. लोकांनी 400-500 दिले. हो ना, आपण असं 400 रुपये खर्च केले. आणि 500 टाकल्याशिवाय घरात पोहोचलो. नाही थोडस चाललं पण पाहिजे माणसाने. तुझं एवढा आज चाललं सकाळपासून आयुष्यात चाललो असेल एवढं मी. आम्ही आता CST जाणार आणि तिकडून ट्रेन पकडणार. माझ्या शॉपिंगला चला. मला 10 शिवाय देईन मी. 10 मोजून 10. मी तुला यायला नव्हतं सांगितलं. कुत्र्या मांजराच्या सगळ्यांच्या शिवाय दिली. मी तुला नव्हतं सांगितलं. तू काय आलास मग? मी माझ्या पाकूसाठी आलो. टाक तुझ्या. हा जर माणूस पुढे दिसला, हा माणूस पुढे दिसला काय करावं? तर ह्याच्या तोंडावर पिशवी टाकायला मारायला. खूप गांडीला. तोंडावर काय करणार? टूल बाकी तुमको 20 मिनट पहुंच जाते वहाँ CST. नहीं, जहाँ से पैसा कम जो होगा उधर से चलेगा हमको. सीलिंग वर जाओ ना, तेवढा पैसा खर्चा होगा. सीलिंग पैसा खर्चा होगा मगर 20 मिनट पहुंच जाओगे CST. कितना टोल लगेगा? 200. नहीं मुझे भाई अब आए ना लाइन पे. थोड़ा 200 डाल के हम लोग सीधा घर जाएंगे. बताएगा वो कैब कैंसिल मारे हम लोग ने. आप आ रहे हो कल्याण? बोलो सभी. 5 रुपए आपको देता हूँ एक्स्ट्रा. 500 क्या 1000 अंदाज होता है. कौन प्लस रात्र रील बघावी. असं पुस्तक असं. आणि साधा कसं? तर आता मी तुला बोलते अजून पण वेळ आहे. माझ्या डोक्यात आलंय. कुठे? वर्षाने मेघा शोधू. मेघा कोण आहे? मेघा कोण आहे? सिमिलर वर्ड भेटला. बघितलं? खूप मेघा. अरे वर्षाने तुझ्या मेघा. तोंडात मेघाच नाव कसं आलं पण मग? अरे वर्षाने मेघा. नाही. अरे मेघा बिघा कोण नाही. बस बाईक न्यूज मध्ये पण नाही माझ्या. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. सिरियस आहे. हा ना, नाही ती बघते तशी. तिला भीती आहे. कोणाची? तुला भीती म्हणायचं आहे का तुला? मला त्याच्यावर डाऊट आहे. एवढा राज बिल्ला खोबडावर युगांडाचा. वकांडा. ते बघायला गेलेलो ते कारण तू कोणतं ते काय बोलणार? झालं एका दिवसात. हो आमचं पण झालं. BSP सारे लेफ्ट है. 7:23 ला 7:29 लागले कल्याण. आली ना. वाव
फायनली पोहोचलो आम्ही. ए बदलापूरला जाऊया. ओके बघूया कोणती बदलापूर पकडायची कल्याण पकडायची. लेट्स सी. बदलापूर सुटली. आता शेवटी आम्हाला कल्याणच पकडावी लागणार. फायनली ट्रेन आली आमची कल्याण. बघितलं याच्या अंगात किती ऊत आहे. बघितलं. अण्णा प्लीज फालतू नाही देणार नाही देणार. तू 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 चढलेलो हा पण चढली पण चढली की पुढे जेंट्स खूप गर्दी होती. तर मग थोड्या वेळाने मला फोन आला मला कळालं तशी नाही खूप गर्दी आणि उतरले काय ना काय लगेच खाली उतरलो मी खूप मागे होतो. उतरलो आणि मला लांब पण दिसत नाही. मी शोधत असा माऊड आली तुम्ही असे किती टप्पे तुम्हाला किती वेळा उतरायला लागला. पहिले उतरलो आम्ही ठाण्याला. मुलुंडला परत उतरलो. इथून चढलो इथून उतरलो परत पुढच्या नॉनसेन्स लोक चढायचं तू उतरतात कशाला. नाही मधून खूप गर्दी होती ना लोकांची. आणि तुम्ही डोअर चेंज करण्यासाठी पण उतरले. खाली ठेवला आणि मी आली वर. माझ्या तर शूज होता. सिंड्रेला लंगडत चालली. कोंबडी पळाली करत होती टप्प्यात. आणि डोअर चेंज करायला पण तुम्ही उतरले. गाईज आता आम्ही आलो ज्योत्स्नाच्या घरी आणि आम्ही लवकरात लवकर निघणार आहोत इथून. आम्ही प्रयत्न करतो तिथून निघण्याचा ना. आम्ही लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू. मी उपवास नाही पकडत. कोणीतरी माझ्यासाठी उपवास पकडलं पाहिजे. वाह दीदी आता अजून कोण पकडणार पकडला पाहिजे. एक्झॅक्टली. प्लीज यू 2 rupees people stop. Down market peoples. मंडळी मी घरी आली आहे आणि आता मी एक ट्रायल करते आउटफिटची. सो मी हे शर्ट घेतलं आहे बँड्रावरून का लिंकिंगवरून. मी तेव्हा बघितलं नाही की हे किती मोठं आहे बॅगी वगैरे. मला बॅगी हवं होतं पण हे एकदम प्रॉपर फिट आहे. आय नो दिस इज म्हणजे आहे थोडंफार बॅगी. बट मेन प्रॉब्लेम असा आहे या शर्टचा की हे जे 2 बटन आहे ना ते मी लावूच नाही शकत. हे खूप घाण टाईट आहे. इथून सगळीकडून लूज आहे पण हे जे बटन आहे ते मी लावूच नाही शकत. म्हणजे काय फायदा जर मी हे जर बॅगी घेते तर फायदा काय या गोष्टीचा मला कळतच नाही. मी काय करू या शर्टचा आता. इन करून नाही चांगलं वाटणार. सो मी हे असं विचार करते समजा जर हे मी जर सोडलं तर हे किती घाण दिसतंय. हे का सोडलं आहे मी. एक तर मला इथून कट करावे लागेल. हे बाकी सगळं छान आहे. सुंदर वाटतंय शर्ट सगळं छान आहे पण हे काय आहे. कसं वाटतंय हे. कसं वाटतंय हे. शी. मी तुम्हाला दाखवते मी एक गोष्टी काय काय आणल्या आहेत त्या. सो मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं होतं. हा असा कुर्ता घेतला आहे मी. हे नाईट सूटसारखं आहे पजामा. पूर्ण येल्लो आणि त्याच्यावर एकदम छोटे छोटे असे फ्लावर्स बनलेत. आणि त्याची छोटीशी पॅन्ट आहे. खूप छान आहे. ही पॅन्ट आहे जी आम्ही 200ला 1 होती आणि 500ला 3 होत्या. सो ही एक पॅन्ट आहे त्याची आणि एक मी घातली आहे. मी तुम्हाला दाखवते. नॉर्मल ब्राऊन कलर आहे. हा माझा फेवरेट ऑल्टरनेट टॉप. हा बॅकलेस आहे आणि याचा असा म्हणजे हे जे हे गळ्यात घालायचा आणि बॅक अशी ओपन आहे त्याची. आणि काय नाही हा स्कार्फ घेतला तिथून. मला स्कार्फ लागतात. यू नो गाईज जे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मला स्कार्फ लवर आहे मी. 150 रुपयाला हा स्कार्फ घेतला. कॉफी ब्राऊन कलर एकदम त्याचा. ही पण चप्पल मला किती 300 काहीतरी पडली असं. तो ऑलमोस्ट रिजनेबल रेट्सच होते. काही महाग वगैरे होते पण ते महाग तर मी घेतलेच नाही. एवढा सुंदर दिसतो आहे ना कुर्ता काय सांगू. खूप सुंदर दिसतो. मे बी व्हिडिओमध्ये पण तो एवढं जस्टिस नसेल करत पण एवढं सुंदर वाटतं. आणि त्याच्यासोबत ही पॅन्ट पण आहे. पॅन्ट तर प्लेन आहे बट आणि मी कॉर्ड घातले तर कॉज माईक आला आहे सो आवाज येतो नीट.
पण खूप सुंदर आहे कुर्ता खूप. आणि व्हिडिओमध्ये ॲक्च्युली लाईट दिसतोय पण हा ॲज अ खूप डार्क आहे. पण खूप माझा मोस्ट फेवरेट आत्तापर्यंतचे म्हणजे जेवढं मी लिंकिंगला आज बाय केलं. आय नो खूप लोकांना वाटत असेल की एवढी मोठी गोष्ट नाही आहे ही, डिझास्टर वगैरे एक्सेट्रा मी ओव्हर करते. बट मुलींना माहिती ही गोष्ट की एखादा कपडा आपण आणतो एवढं लांब जाऊन आणि जो आपल्याला होणार म्हणजे झाला नाही आणि आपल्या हातात होतं की मोठी साईज घेऊ शकत होतो आपण. मी ज्या पॅन्ट्स घेतल्या 200ला एक 500ला 3 त्यासुद्धा मी गळ्याला लावूनच बघत होती. त्या मी बघितल्या गळ्याला लावून म्हणजे विचार करा पूर्ण लोकलमध्ये मी गळ्याला लावून बघितल्या त्या. फॉर्मल शर्ट वगैरे आहे माझ्याकडे शर्ट आहेत पण एकदम कॅज्युअल शर्ट एकदम अशा फॉर्मल शर्ट्स माझ्याकडे अजिबात नाही आणि मला वाटतं की ते माझ्यावर छानही नाही दिसत. मी एकदम विचार केला की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करूया आणि घेऊया. मी घेतला आणि हा डिझास्टर माझ्यासोबत झाला का. One eternity later. सो मी आता इथेच ब्लॉग संपवते आणि मी अशी ब्राईट वाटते कारण की मी लाईट्स लावून ठेवल्या त्याच्यामुळे मी ब्राईट वाटते. सो तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याच्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.